विद्यार्थी मित्र, कार्य आणि ऊर्जा यांचे आत्तापर्यंतचे जे भाग आपण पाहिले या पाठाबद्दलचे जे मागील व्हिडिओ तुम्ही जर पाहिले, आत्तापर्यंतच्या भागामध्ये आपण या पाठाचा जो पहिला भाग आहे तो म्हणजे कार्य, या कार्याबद्दलची माहिती आपण आत्तापर्यंत घेतली. कार्य म्हणजे काय, कार्य कसं घडतं, कार्याचे प्रकार कोणकोणते आहेत, कार्याचं मापन कसं करायचं, इथपर्यंतचा भाग या पाठातला आपण यापूर्वीच्या भागामध्ये पाहिलेला आहे. इथून पुढच्या भागामध्ये आपण पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये येऊ, तो म्हणजे ऊर्जा. ऊर्जा कशाला म्हणायचं? आपल्याला काही गोष्टीचा अनुभव आलेला असेल. जर आपण आपल्या घराचे सगळे दरवाजे बंद केले आणि आपल्या घरातील टीव्हीचा आवाज किंवा आपल्या घरातील रेकॉर्डरचा आवाज खूप मोठा केला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण आवाज केला, तर काही वेळाने आपल्या घरातील भांडी किंवा आपल्या घरात रूमला असलेल्या ज्या खिडक्याची जी तावदाने आहेत ते थरथर थरथर करतात, हादरतात. किंवा आपलं घर समजा मुख्य रस्त्याला असेल तर मुख्य रस्त्यावरून एखादं खूप मोठं वाहन, जड असं वाहन किंवा अवजड वाहन वेगाने जर गेलं तर तेव्हा सुद्धा आपल्याला तो अनुभव येतो. ज्या अर्थी आपण मोठ्या आवाजामध्ये टीव्ही लावलेला असेल तेव्हा आपल्या घरातील भांडी किंवा खिडक्याची तावदाने थरथरतात, त्या अर्थी तिथे त्या तावदानावर किंवा भांड्यांवर कोणती तरी ऊर्जा किंवा कोणती तरी घटक त्याच्यावर आघात करत असेल तेव्हा त्याच्यामध्ये कंपन निर्माण होतात. थरथरतात म्हणजे कंपन निर्माण होतात, म्हणजे कंपन निर्माण करणारा कुठला तरी घटक तिथे अस्तित्वात असावा. किंवा छोटे छोटे रोपटे लावलेले असतात, ते जर रोपटं आपण अंधारामध्ये ठेवलं तर काही दिवसांनी ते रोपटं पूर्ण वाळून गेलेलं आपल्याला दिसेल आणि आपण असं म्हणू की त्याला कुठल्याही प्रकारची ऊर्जा मिळालेली नाही. किंवा छोटासा प्रयोग तुम्ही यापूर्वी केलेला असेल, सूर्यप्रकाशामध्ये आपण जर बहिर्गोल भिंग धरलं तर त्याच्या खाली कागद धरला तर तो पेटतो. याचा अर्थ सूर्यकिरणातील ऊर्जा तिथे एकत्र होते आणि कागद पेट घेतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही यापूर्वीच्या म्हणजे बहिर्गोल भिंगाच्या बाबतीतचा ऊर्जा एकत्रीकरणाचा प्रयोग तुम्ही मागच्या इयत्तांमध्ये शिकलेला आहात. आज आपण ऊर्जा म्हणजे नेमकं काय, ऊर्जा ज्याप्रमाणे इतर भौतिक राशी आहेत त्याचप्रमाणे ऊर्जा सुद्धा ही भौतिक राशी आहे. आपल्याला ऊर्जेची व्याख्या करायची, कशी करता येईल ऊर्जेची व्याख्या? पहा, ऊर्जा म्हणजे काय? पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता. लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय. एखादा पदार्थ, एखादी वस्तू किंवा एखाद्या घटकाद्वारे कार्य केव्हा होऊ शकतं? जेव्हा त्याच्यामध्ये ऊर्जा सामावली असेल तेव्हा. मग त्याच्यामध्ये असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा. जेव्हा तो व्यक्ती किंवा जेव्हा त्या वस्तूद्वारे कार्य घडून येतं तेव्हा त्याच्यामध्ये असलेल्या ऊर्जेचंच रूपांतर हे कार्यामध्ये होत असतं. ते आपण पुढे पाहणार आहोत. तर ऊर्जा ही एक भौतिक राशी आहे. पदार्थामध्ये असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय अशी आपल्याला व्याख्या ऊर्जेची करता येईल. आता ही भौतिक राशी आहे म्हणजेच या राशी व्यक्त करण्यासाठी एककाची आवश्यकता असते. मग एकक म्हणलं की पुन्हा तुम्हाला माहित असलेले एकक दोन पद्धतीचे, एक एसआय पद्धतीतील एकक आणि दुसरं सीजीएस पद्धतीतील एकक. मग ऊर्जेचं एसआय पद्धतीतील एकक हे जूल आहे, जे जे या अक्षराने दर्शवलं जातं, आणि सीजीएस पद्धतीतील एकक हे अर्ग आहे. जी कार्याची एकके आहेत, जी कार्य या राशीची एकके आहेत, तीच एकके या ऊर्जेची सुद्धा आहे. कार्य आणि ऊर्जा या दोन्हींची एकके एकच आहे. हे झाले ऊर्जेची व्याख्या आणि ऊर्जेचे एकक. आपल्याला माहिती की निसर्गामध्ये विविध रूपामध्ये ऊर्जा अस्तित्वात आहे. ऊर्जा निसर्गामध्ये विविध रूपामध्ये अस्तित्वात आहे. कोणकोणत्या रूपामध्ये आपल्याला ऊर्जेचं अस्तित्व जाणवतं? आपल्याला माहिती, प्रकाश हे सुद्धा एक ऊर्जेचं रूप आहे. कोणकोणत्या रूपामध्ये आपल्या ऊर्जा अस्तित्वात येते? प्रकाश,
हे सुद्धा ऊर्जेचा एक प्रकार आहे. ध्वनी हे सुद्धा ऊर्जा आहे. हवेमध्ये सुद्धा ऊर्जा आहे, त्याला आपण पवन ऊर्जा म्हणतो. हवेमध्ये सुद्धा एक ऊर्जा आहे, त्याला आपण पवन ऊर्जा म्हणतो. कोणताही पदार्थ असो त्या पदार्थामध्ये ऊर्जा सामावली असते, ज्याला रासायनिक ऊर्जा आपण म्हणू. मूलद्रव्याचा जो अणु असतो त्या अणुमध्ये सुद्धा ऊर्जा असतो, त्याला आपण आण्विक ऊर्जा आपण म्हणू. सूर्यप्रकाशामध्ये ऊर्जा आहे, त्याला आपण प्रकाश ऊर्जा किंवा सौर ऊर्जा असं आपण म्हणत असतो. अशा विविध प्रकारच्या रूपामध्ये आपल्याला ऊर्जा आढळते. आणखी एका रूपामध्ये आपल्याला ऊर्जा आढळते, ती म्हणजे यांत्रिक ऊर्जा. आणखी एका प्रकारामध्ये आपल्याला ऊर्जा आढळते, ती ऊर्जा म्हणजे यांत्रिक ऊर्जा. निसर्गामध्ये ही जी यांत्रिक ऊर्जा आहे, ही यांत्रिक ऊर्जेचे सुद्धा दोन प्रकार पडतात. कोणते दोन प्रकार आहेत ते यांत्रिक ऊर्जेचे? एक आहे गतिज ऊर्जा आणि यांत्रिक ऊर्जेचा दुसरा प्रकार आहे स्थितीज ऊर्जा. ज्या ऊर्जाच्या विविध रूपामध्ये आढळते त्यातलाच एक रूप, त्यातलाच एक प्रकार म्हणजे यांत्रिक ऊर्जा. आणि यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार पडतात, एक गतिज ऊर्जा आणि दुसरे स्थितीज ऊर्जा. या भागामध्ये आपण या यांत्रिक ऊर्जेचा अभ्यास करणार आहोत. यांत्रिक ऊर्जा जी दोन प्रकारामध्ये, जे दोन स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येते. यांत्रिक ऊर्जा जी दोन प्रकारामध्ये, दोन स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येते, त्यातला आपण असं म्हणू यांत्रिक ऊर्जा. यांत्रिक ऊर्जा किंवा यांत्रिक ऊर्जेचे प्रकार. यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत. एक आहे गतिज ऊर्जा आणि दुसरी आहे स्थितीज ऊर्जा. एक आहे गतिज ऊर्जा आणि दुसरी आहे स्थितीज ऊर्जा. हे यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार. या दोन प्रकारांपैकी पहिल्या प्रकाराचा आपण आधी अभ्यास करू. यांत्रिक ऊर्जेचा जो पहिला प्रकार आहे तो आहे गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा यांत्रिक ऊर्जेचा हा पहिला प्रकार. गतिज ऊर्जेच्या व्याख्येकडे जाण्यापूर्वी आपण काही गोष्टींची, काही उदाहरणांची आपण आधी सुरुवातीला चर्चा करू. आपण क्रिकेट खेळत असतो. क्रिकेट खेळत असताना बॅट्समनच्या पाठीमागे 3 स्टंप उभे केलेले असतात. आपल्याला माहिती आहे ते 3 स्टंप स्थिर असतात आणि त्या स्टंपकडे म्हणजे बॅट्समनला आउट करण्यासाठी त्या स्टंपकडे बॉलर वेगाने बॉल फेकत असतो. जेव्हा वेगाने फेकलेला बॉल जेव्हा तो स्टंपवर आदळतो, स्टंपवर आदळल्यानंतर आपल्याला काय होतं माहिती? तो स्टंप बॉल आदळल्यानंतर त्या जो एका जागेवर स्थिर होता तो तिथून उखडून आणखी थोडा पुढे जाऊन पडतो. दुसरं उदाहरण आपण विचारात घेऊ. आपल्याला माहिती आपण गोट्या खेळतो, तुम्ही खेळलेला असता लहानपणी. समजा ही एक गोटी एका जागेवर स्थिर आहे आणि दुसरी गोटी, ह्या दुसरी गोटी आपण वेगाने या पहिल्या गोटीवर आदळली किंवा फेकून मारली. ही दुसरी गोटी या पहिल्या गोटीवर, जी गोटी एका जागेवर स्थिर आहे त्या गोटीवर आपण फेकून मारली. या फेकून मारलेल्या गोटीचा जेव्हा या पहिल्या गोटीवर आघात होतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की स्थिर असलेली गोटी ही दूरवर निघून जाते, म्हणजे गतिमान होते. ही स्थिर असलेली गोटी ही दूरवर निघून जाते किंवा म्हणजे गतिमान होते. कॅरम खेळताना तुम्ही पाहिलेलं आहे, कॅरम मध्ये असलेल्या ज्या सोंगट्या आहेत
त्या निश्चित अशा जागेवर ढकलण्यासाठी स्ट्रायकरचा वापर केला जातो. त्या स्ट्रायकरचा जेव्हा आघात होतो सोंगटीवर तेव्हा स्थिर असलेली सोंगटी सुद्धा ती गतिमान होते. हे आपण पाहिलेलं आहे. आता वस्तू समजा ही गोटी गतिमान झाली म्हणजे वस्तूचं विस्थापन झालं म्हणजे ते कार्य घडून आलं. मग ही कार्य घडून आलं. हे कार्य घडून येण्यासाठी लागणारी ऊर्जा कोणी पुरवली? तुम्ही असं म्हणाल की ही या गोटीने या गोटीला ऊर्जा पुरवली, कारण त्या गोटीचा आघात झाल्यानंतर ती गोटी पुढे निघून गेली. ठीक आहे, आपण तसं मानू की या ज्या गोटीने आपण मारलेला आहे त्या गोटीने त्याला ऊर्जा पुरवली, परंतु या गोटीमध्ये ऊर्जा कुठून आली? तर ती गोटी या गोटीवर आघात करण्यापूर्वी ती गोटी गतिमान होते. किंवा स्टंप एका जागेवर स्थिर होता, बॉलरने बॉल फेकल्यानंतर त्या स्टंपवर बॉल जेव्हा आदळतो तेव्हा तो स्टंपला गती येते. स्टंपला गती केव्हा येते? जेव्हा गतिमान बॉल त्याच्यावर आदळतो तेव्हा, नसता स्टंप स्थिर होतो. म्हणजे तिथं कार्य घडून येतं. मग कार्य घडून येण्यासाठी लागणारी ऊर्जा कोणी पुरवली? त्या गतिमान बॉलने पुरवली. मग बॉलमध्ये ऊर्जा कुठून आली? तर बॉलमध्ये ऊर्जा येण्याचं कारण म्हणजे बॉलला किंवा या गोटीमध्ये ऊर्जा येण्याचं कारण त्या गोटीला सुरुवातीला जी गतिमान अवस्था प्राप्त झालेली असते त्या गतिमान अवस्थेमुळे ती ऊर्जा प्राप्त होते. मग अशा गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. मग आपण इथे गतिज ऊर्जेची व्याख्या लिहू. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस पदार्थात प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. मग जो पदार्थ गतिमान आहे, कोणताही पदार्थ असो, मग तो जर गतिमान आहे तर गतिमान असणाऱ्या पदार्थामध्ये सुद्धा ऊर्जा सामावली जाते. ती ऊर्जा त्या पदार्थामध्ये कशामुळे सामावली जाते? तर त्या गतीमुळे पदार्थात ती ऊर्जा सामावली जाते. मग अशा गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त झालेली जी ऊर्जा असते त्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. मग पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला जी प्राप्त झालेली ऊर्जा असते त्या ऊर्जेला आपण गतिज ऊर्जा असे म्हणतो. आता आपण जे आता उदाहरण पाहिलेलं आहे, कोणतं उदाहरण पाहिलं? मी एक छोटीशी इतीच आकृती इथे काढतो. आपण ही एका जागेवर स्थिर असलेली गोटी, या गोटीवर दुसऱ्या गोटीचा आघात होतो म्हणजे काय? ही गोटी या गोटीवर बल प्रयुक्त करते. या गोटीचा जेव्हा आपण गोटी फेकून मारतो तेव्हा दुसऱ्या गोटीवर जी स्थिर असलेली गोटी असते त्याच्यावर पहिल्या आपण वेगाने फेकून मारलेल्या गोटीचा आघात होतो. जेव्हा आघात होतो तेव्हा ती गोटी त्याच्यावर बल प्रयुक्त करते आणि प्रयुक्त केलेल्या बलामुळे त्या गोटीचे विस्थापन होते. ती गोटी दूरवर अशी निघून जाते, म्हणजेच विस्थापन झालं. म्हणजेच काय झालं? इथं कार्य घडून आलं. समजा एखाद्या बलाने एखाद्या वस्तूवर प्रयुक्त झालेल्या बलामुळे काही ठराविक अंतरावर त्या वस्तूचं जर विस्थापन होत असेल तर तिथे कार्य घडून येतं. आणि मग हे जे कार्य आहे ते कार्य म्हणजेच या गोटीने मिळवलेली गतिज ऊर्जा असते. मग इथे घडून आलेले जे कार्य आहे ते कार्य म्हणजेच या गोटीने मिळवलेली गतिज ऊर्जा असते. म्हणजे ती कोणाकडून मिळवली असेल? या गोटीकडून. आघात केल्या पहिल्या गोटीकडून ती ऊर्जा मिळवलेली असेल. म्हणून आपल्याला इथं म्हणता येतं की गतिज ऊर्जा बरोबर घडून आलेले कार्य. पुन्हा आपण असे म्हणू की गतिज ऊर्जा बरोबर
तेवढंच कार्य। जेव्हा कार्य घडून येतं, जेवढं कार्य घडून येतं तेवढीच गतिज ऊर्जेचा वापर झालेला असतो। गतिज ऊर्जा बरोबर घडून आलेले कार्य। गतिज ऊर्जा दर्शवण्यासाठी केई हे अक्षर वापरले जातात इंग्रजीमध्ये। केई कायनेटिक एनर्जी, त्याला केई म्हणजेच कायनेटिक एनर्जी म्हणायचं। कायनेटिक एनर्जी बरोबर कार्य, आपल्याला माहिती आहे कार्य, आणि कार्याचं सूत्र काय, एफ व्यास। कार्याचं सूत्र आहे एफ व्यास। इथे एवढं लक्षात ठेवा। आपण आता गतिज ऊर्जेचं समीकरण तयार करू। गतिज ऊर्जेचं मूल्य निश्चित करण्यासाठी आपल्याला गतिज ऊर्जेचं समीकरण तयार करायचं आहे। ते कसं करता येईल आपण आता पाहू। गतिज ऊर्जेचे समीकरण, गतिज ऊर्जेचे समीकरण। समजा एक वस्तू जिचं वस्तुमान आहे m, ते एका जागेवर स्थिर अवस्थेत आहे। त्या स्थिर अवस्थेमध्ये असलेल्या वस्तूवर F एवढ्या बलाची क्रिया झाली, तेव्हा त्या वस्तूमध्ये A हे त्वरण निर्माण झालं, आणि A त्वरण निर्माण झाल्यामुळे T कालावधीमध्ये त्या वस्तूचा वेग हा v झालेला आहे, आणि अशा T कालावधीमध्ये त्या वस्तूचं विस्थापन s एवढं झालेलं आहे। या वर्णनावरून आपण आता गतिज ऊर्जेचं समीकरण तयार करू। आता जे वर्णन केलं आहे ते आपण आता बोर्डवर आधी लिहून घेऊ, आणि नंतर आपण त्याचं समीकरण तयार करू। गतिविषयक समीकरणाच्या आधारे आपण गतिज ऊर्जेचे समीकरण तयार करणार आहोत। त्याच्यासाठी आता जे वर्णन केलं होतं तेच वर्णन आपण इथे लिहिलेलं आहे। समजा m वस्तुमानाची वस्तू स्थिर अवस्थेत असून त्यावर लावलेल्या बलामुळे ती गतिमान झाली। u हा तिचा सुरुवातीचा वेग, u बरोबर 0। कशामुळे u बरोबर 0 घेतलंय, कारण इथे वर्णन वाचा। m वस्तुमानाची वस्तू स्थिर अवस्थेत आहे। मग स्थिर अवस्थेमध्ये असल्यामुळे तिचा सुरुवातीचा u हा वेग किती असणार आहे, u बरोबर 0 मीटर प्रति सेकंद। त्यावर F हे बल लावले त्या वस्तूमध्ये A हे त्वरण निर्माण झाले। टी या कालावधीत त्या वस्तूचा वेग म्हणजे अंतिम वेग हा v झाला, आणि याच कालावधीत वस्तूचे s एवढे विस्थापन झाले। इथे विस्थापन झालेलं आहे म्हणजे काय झालेले, कार्य घडून आलेलं आहे। मग इथे घडून आलेलं कार्य म्हणजे काय असेल, कार्य बरोबर काय असेल, प्रयुक्त बल गुणिले विस्थापन। हे आपल्या कार्याचे सूत्र माहिती। मग आपण कार्य दर्शनासाठी W वापरू शकतो। W बरोबर F गुणिले S। याला आपण समीकरण क्रमांक 1 म्हणू। आता पुढे काय होतंय पहा, त्याच्यासाठी मी इथे हे मोडून टाकतो, आणि हे फक्त तुमच्याजवळ तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं असेल। आणि आता गतिज ऊर्जेचं समीकरण कसं तयार होत राहतं ते आपण आता विचार करू। आता जे आपण वर्णन केलेलं होतं त्या केलेल्या वर्णनानुसार मी या बाजूला सुरुवात करतो, म्हणजे इकडे लिहायला गेल्यानंतर इकडची बाजू झाकली जाणार नाही। सुरुवातीला जे आपण वर्णन केलेलं होतं की त्या वर्णनानुसार तिथे जे कार्य घडून आलेलं आहे ते कार्य म्हणजे W बरोबर F S हे समीकरण आपण लिहिलंय। याला आपण समीकरण क्रमांक 1 म्हणू। परंतु आपल्याला बल समीकरण माहित आहे, न्यूटनच्या नियमामध्ये, दुसऱ्या नियमामध्ये आपण गतिविषयक नियमामध्ये तयार केलं होतं। परंतु आपल्याला माहिती F बरोबर
ma. एफ ची किंमत आपल्याजवळ आहे एफ बरोबर ma व गतिविषयक किंवा आपण असं लिहू आधी, परंतु आपल्याजवळ एफ बरोबर ma हे एक समीकरण आहे. या समीकरणाला आपण 2 नंबर देऊ. या समीकरणाला आपण 2 नंबर देऊ तिथे. गतिविषयक दुसऱ्या समीकरणानुसार काय गतिविषयक दुसरं समीकरण आहे? गतिविषयक दुसरं समीकरण आठवून पहा. ते आहे एस बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग. ut अधिक 1/2 at चा वर्ग. परंतु आपल्याला माहिती इथे u म्हणजे काय? सुरुवातीचा वेग. आणि आपण जे वर्णन केलं होतं ती वस्तू एका जागेवर स्थिर आहे, म्हणजे त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग किती असणार आहे? सुरुवातीचा वेग आहे 0. u बरोबर 0 मीटर प्रति सेकंद. ही किंमत आपण या गतिविषयक पहिल्या दुसऱ्या समीकरणामध्ये ठेवू. काय मिळेल आपल्याला गतिविषयक दुसरं समीकरण? एस बरोबर 0 गुणिले t अधिक 1/2 at चा वर्ग. म्हणजे आपलं काय मिळालं समीकरण येते? एस बरोबर 0 ने t ला गुणलं काय राशी? 0 ने कशाला काही गुणलं तरी काय होतं? ते 0च राहतं. म्हणून एस बरोबर 1/2 at चा वर्ग. इथे आपल्याला एस ची किंमत मिळालेली, त्याला आपण समीकरण क्रमांक 3 म्हणू. आता इथे मी काय लिहितो पहा. समीकरण 1 व 2 च्या किमती, समीकरण 1 व 2 च्या किमती, समीकरण 1 व 2 च्या किमती, समीकरण 1 व 2 नाही, आपल्याला असं म्हणावं लागेल ते समीकरण 1 व 2 च्या ऐवजी समीकरण 2 व 3, समीकरण 2 व 3 च्या किमती समीकरण 1 मध्ये ठेवू. म्हणजे समीकरण क्रमांक 2 एफ बरोबर ma आणि समीकरण क्रमांक 3 एस बरोबर 1/2 at चा वर्ग, ह्या ज्या किमती आहेत इथे आपल्याला एफ ची आणि एस ची किंमत मिळालेली आहे. त्या किमती आपण समीकरण क्रमांक 1 म्हणजे w बरोबर fs मध्ये ठेवायची. समीकरण क्रमांक 2 व समीकरण क्रमांक 3 च्या किमती समीकरण क्रमांक 1 मध्ये ठेवून मग आपण त्या किमती ते 1 मध्ये ठेवू तर आपल्याला कार्याचं समीकरण मिळेल. काय कार्य समीकरण? w बरोबर एफ च्या जागेवर काय किंमत आहे? ma गुणिले 1/2 जी एस ची किंमत आली 1/2 at चा वर्ग. ma गुणिले 1/2 at चा वर्ग हे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे. त्या समीकरणाला आपण आता आणखी बदल करता येईल. काय करता येतं बदलता आपल्याला पहा. w बरोबर m गुणिले 1/2 a चा a आणि हे आणि हे एक गुणाकारामध्ये काय होईल? 1/2 a चा वर्ग t चा वर्ग. 1/2 a चा वर्ग t चा वर्ग. याला आणखी बदल करता येतो आपल्याला समीकरण मिळतं w बरोबर 1/2 m गुणिले a t चा वर्ग. m गुणिले a t चा वर्ग असं आपल्याला इथे समीकरण मिळालं. आणि या समीकरणाला आपण इथे किती समीकरण झाले? 3. या समीकरणाला आपण समीकरण क्रमांक 4 म्हणू. या समीकरणाला आपण समीकरण क्रमांक 4 म्हणू. आता न्यूटनच्या गतिविषयक पहिलं समीकरण आठवून पहा. काय? न्यूटनच्या गतिविषयक पहिले समीकरण.
न्यूटनचे गतीविषयक पहिले समीकरण. काय पहिले समीकरण आहे? व्ही बरोबर यू अधिक एटी. व्ही बरोबर यू अधिक एटी हे गतीविषयक पहिलं समीकरण. व्ही बरोबर, परंतु आपल्याला माहिती, परंतु आपण सुरुवातीला जे वर्णन केलं की वस्तू एम वस्तुमानाची वस्तू ही स्थिर आहे, एका जागेवर स्थिर आहे आणि स्थिर अवस्थेमध्ये असल्यानंतर त्याच्यावर बलाची क्रिया झाल्यामुळे तिचा वेग व्ही झालेला आहे. म्हणजे सुरुवातीचा जो वेग होता जो यू बरोबर काय 0 मीटर प्रति सेकंद. मग ही किंमत आपण या पहिल्या समीकरणात गतीविषयक पहिल्या समीकरणामध्ये ठेवू. मग आपलं समीकरण काय मिळेल? व्ही बरोबर 0 अधिक एटी. 0 अधिक एटी. आता व्ही बरोबर काय मिळालं? एटी हे समीकरण मिळालं. व्ही बरोबर एटी हे समीकरण मिळालं. आता इथे पहा, आपण काय करू? समीकरणाच्या दोनही बाजूचा काय करावं लागेल आपल्याला? वर्ग केला. समीकरणाच्या दोनही बाजूचा वर्ग करून. आता इकडची बाजू मोडावी लागते. ही तुम्ही आतापर्यंत लिहून घेतलेली असेल, नसेल तर तुम्ही व्हिडिओ मागे करून सुद्धा ते लिहून घेऊ शकता. समीकरणाच्या दोनही बाजूचा वर्ग करा. हे जे व्ही बरोबर यू अधिक एटी हे जे समीकरण मिळालेलं आहे, या समीकरणाच्या दोन्ही बाजूचा आपण वर्ग करू. म्हणजे डाव्या बाजूचा वर्ग केला म्हणजे काय होईल? आपल्याला काय मिळेल? व्ही वर्ग बरोबर उजव्या बाजूला काय? एटी, म्हणजे व्ही वर्ग बरोबर ए गुणिले टी चा वर्ग. व्ही वर्ग बरोबर ए गुणिले टी चा वर्ग. म्हणजेच काय? इथं ए गुणिले टी चा वर्ग बरोबर काय आली किंमत? व्ही वर्ग. व्ही वर्ग बरोबर ए गुणिले टी चा वर्ग, म्हणजेच ए गुणिले टी चा वर्ग बरोबर काय आले? व्ही वर्ग. ही किंमत, ही व्ही ची किंमत समीकरण क्रमांक 4 मध्ये ठेवू. आपण आपल्याला जे एटीच्या वर्गाची किंमत आपण काढली, एटीच्या वर्गाची किंमत काढण्यासाठी आपण न्यूटनचं गतीविषयक पहिलं समीकरण वापरलं. ही त्याच्यावर आपल्याला एटी वर्गाची किंमत मिळाली. ती काय झाली? काय मिळाली? व्ही वर्ग किंमत मिळाली. मग ही किंमत आपल्याला समीकरण क्रमांक 4 मध्ये ठेवायची. काय समीकरण क्रमांक 4? डब्ल्यू बरोबर 1/2 एम एटी चा वर्ग. आपण ती किंमत ठेवून टाकू. डब्ल्यू बरोबर 1/2 एम एटीचा वर्ग. एटीच्या वर्गाची किंमत काय आली आपल्याला? व्ही वर्ग एम व्ही चा वर्ग. म्हणजे या स्थिर असलेल्या वस्तूवर एफ बलाची क्रिया झाल्यामुळे त्याचं जे विस्थापन घडून आलं, जे कार्य घडून आलं होतं, ते कार्यचं पहिलं समीकरण आपण लिहिलं होतं, ते म्हणजे डब्ल्यू बरोबर एफ एस. मग इथे डब्ल्यू बरोबर तेच कार्याची किंमत काय मिळाली आपल्याला? डब्ल्यू बरोबर 1/2 एम व्ही चा वर्ग. आणि जेव्हा आपण गतीज ऊर्जेची व्याख्या लिहिली, तेव्हा जेव्हा एखाद्या वस्तूचं विस्थापन घडून येतं, तेव्हा आपण असा म्हणजे विचार केलेला आहे की जेव्हा एखाद्या वस्तूवर बलाची क्रिया झाल्यामुळे वस्तूचं विस्थापन घडून येतं, तेव्हा कार्य घडून येतं. आपल्याला माहिती, बलाची क्रिया झाली आणि विस्थापन झालं की त्या ठिकाणी कार्य घडून येतं. हे कार्य घडून येतं, तेव्हा घडून आलेलं कार्य हे काय आहे? तर ते कार्य म्हणजेच त्या वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा आहे. आपण जी गतिज ऊर्जेची व्याख्या लिहिली की गतिमान अवस्थेमुळे पदार्थात प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतो, की त्याच वेळेस त्यानंतर आपण हे वर्णन केलेलं होतं की गतिज ऊर्जा बरोबर कार्य हे जे आपण सुरुवातीचं एकदम लिहिलं का नाही, त्यावेळेस आपण असं वर्णन केलं होतं की जेव्हा वस्तूवर बलाची क्रिया होते, त्या प्रयुक्त बलामुळे वस्तूचं विस्थापन होतं, तेव्हा विस्थापन होतं म्हणजे त्या ठिकाणी कार्य घडून येतं, आणि हे घडून आलेलं कार्य म्हणजेच त्या वस्तूमध्ये सामावलेली गतिज ऊर्जा. म्हणून गतिज ऊर्जेचं आणि कार्य
यांचं मूल्य इथे समान येतं, म्हणून आपल्याला असं म्हणता येतं. परंतु आपण असं म्हणू की गतिज ऊर्जा बरोबर कार्य, गतिज ऊर्जा बरोबर कार्य आहे. मग गतिज ऊर्जेची दर्शनाचे काय शब्द वापरतो आपण की कायनेटिक एनर्जी बरोबर, कायनेटिक एनर्जी बरोबर कार्य म्हणजेच काय W किंवा Fs. आणि इथे आपल्याला W ची किंमत मिळालेली काय की E बरोबर 1/2 mv². असं हे आपल्याला गतिज ऊर्जेचं समीकरण मिळालेलं आहे. या समीकरणाच्या साहाय्याने आपण गतिज ऊर्जा निश्चित करू शकतो. के बरोबर 1/2 mv². के कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा, एम म्हणजे वस्तुमान, व्ही म्हणजे त्या वस्तूचा वेग. आता एका छोट्या उदाहरणाच्या साहाय्याने आपण गतिज ऊर्जा कशी निश्चित करायची इथेच पाहू. हे तुम्ही लिहून घेतलेलं असेल. पहा 250 ग्रॅम वस्तुमानाचा 250 ग्रॅम वस्तुमानाचा दगड उंचावरून 250 ग्रॅम वस्तुमानाचा दगड उंचावरून खाली पडत असेल, खाली पडत असेल 250 ग्रॅम वस्तुमानाचा एक दगड उंचावरून खाली पडत असेल तर त्याचा वेग हा 2 मीटर प्रति सेकंद, वेग 2 मीटर प्रति सेकंद असेल तर त्याची गतिज ऊर्जा किती असेल तर त्याची गतिज ऊर्जा किती. आता गतिज ऊर्जा कशी निश्चित करायची आपण पाहू. आपल्याला काय काय माहिती दिलेली, आपल्याजवळ वेग दिलेला आहे म्हणजे व्ही ची किंमत दिलेली. काय वेग, व्ही बरोबर 2 मीटर प्रति सेकंद. त्यानंतर आपल्याला वस्तुमान दिलेलं आहे एम किती 250 ग्रॅम. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, वेग हा SI पद्धतीमध्ये वेग दिलेला आहे आणि वस्तुमान हे सीजीएस पद्धतीमध्ये दिलेलं आहे, ग्रॅम मध्ये दिलेलं आहे. आपल्याला सीजीएस पद्धतीने ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये रूपांतर करावं लागेल, कारण वस्तुमानाचं SI पद्धतीमध्ये एकक किलोग्रॅम आहे आणि ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये रूपांतर करत असताना ग्रॅमला, दिलेल्या ग्रॅमला जर आपण 1000 ने भागलं म्हणजे 250 भागिले 1000 तर आपल्याला उत्तर मिळेल 0.25 किलोग्रॅम, 0.25 किलोग्रॅम. आणि तीच किंमत आपल्याला आता दिलेल्या सर्व राशींची एकके समान झाली, दिलेल्या सर्व राशींची एकके समान झाली. मग सूत्र आहे आपल्याजवळ गतिज ऊर्जा बरोबर काय के ई कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 m गुणिले v चा वर्ग बरोबर 1/2. m ची किंमत काय इथे गुणिले 0.25 गुणिले v चा वर्ग. v ची किंमत म्हणजे वेग किती दिलेला आहे 2 म्हणजे 2 चा वर्ग बरोबर 1/2 गुणिले 0.25 गुणिले 2 चा वर्ग म्हणजेच काय 2 गुणिले 2. हे 2 आणि हे 2 कटले, हे 2 आणि हे 2 कटले. आता राहिलं काय आपल्याला 0.25 गुणिले 2, 0.25 गुणिले 2 यांचा गुणाकार करा. काय येईल गुणाकार, तो गुणाकार येईल 0.25 गुणिले 2 म्हणजेच तो गुणाकार येतो 0.5. मग इथे गतिज ऊर्जेची किंमत किती आली 0.5. मग एकक काय गतिज ऊर्जेचं जूल, एसआय पद्धतीमध्ये एकक आहे जूल. हे आलं त्याचं उत्तर. अशा पद्धतीने या गतिज ऊर्जेचा हा समीकरण वापरून आपल्याला पदार्थाची गतिज ऊर्जा निश्चित करता येते.
पुढच्या भागामध्ये आपण यांत्रिक ऊर्जेचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्थितीज ऊर्जा. तर स्थितीज ऊर्जेची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत.